विद्यार्थी मित्र हो, आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळीची माहिती त्या ठिकाणी बघत होतो. या संयुक्त महाराष्ट्राची चळवळ बघत असताना महाराष्ट्राचं द्विभाषिक जे राज्य निर्माण झालेलं होतं, या द्विभाषिक राज्यामध्ये गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र यांचं संयुक्त मिळून हे द्विभाषिक राज्य त्या ठिकाणी बांधलेलं होतं. द्विभाषिक याकरता म्हटलेलं आहे की एकीकडं गुजराती बोलणाऱ्यांचं गुजरात, एकीकडं मराठी बोलणाऱ्यांचा महाराष्ट्र आणि मुंबई म्हणजे संमिश्र भाषा त्या ठिकाणी बोलल्या जात होती. अशा स्वरूपाचा पंडित जवाहरलाल नेहरूनं द्विभाषिक राज्याचा घाट त्या ठिकाणी घातलेला आपल्याला दिसून येतो. संपूर्ण भारतभर जर विचार केला आपण, भाषावार प्रांतरचना त्या ठिकाणी अंमलात आलेली होती. परंतु मुंबईसारखं एक महत्त्वाची आर्थिक राजधानी असलेलं शहर, त्याला एकतर केंद्रशासित प्रदेश बनवावं ही पंडित जवाहरलाल नेहरूंची एक इच्छा होती. परंतु सरदार वल्लभभाई पटेल असे म्हणत होते की मुंबईचा जो खरा विकास झालेला आहे तो गुजरातच्या धर्तीवरती झालेला आहे, म्हणून मुंबई ही गुजरातला त्या ठिकाणी देण्यात यावी. परंतु मूळ परदेश जर बघितला आपण, हा महाराष्ट्राचाच त्या ठिकाणी होता. महाराष्ट्राची बहुसंख्य जनता ही मुंबईसाठी काम करत होती, मुंबईसाठी झटत होती, म्हणून मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात. मग याच अनुषंगाने महाद्विभाषिक राज्यामध्ये तिन्हीकडून असंतोष एक प्रकारचा धुमसत त्या ठिकाणी होता. आणि अशावेळी हा धुमसत असलेला असंतोष कमी करायचा असेल तर अशावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्रिराज्य सूत्र ही संकल्पना त्या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसून येते. त्रिराज्य सूत्रामध्ये हे 9 नोव्हेंबर 1955 मांडलेली ही संकल्पना आहे. गुजरात ही गुजराती बोलणाऱ्यांची असेल, महाराष्ट्र मराठी आणि मुंबई जे आहे संमिश्र भाषिक राज्य हे स्वतंत्र त्या ठिकाणी केंद्रशासित किंवा राज्य त्या ठिकाणी गणल्या जाईल. अशा प्रकारे त्रिराज्य संकल्पना ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 16 जानेवारी 1956 त्या ठिकाणी घोषणा केलेली आपल्याला दिसून येतात. मुंबई शहर केंद्रशासित असल्याचं त्या ठिकाणी घोषित केल्यामुळं एक प्रकारचा महाराष्ट्रावर अन्याय त्या ठिकाणी झालेला होता. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. या एकीकरण समितीने महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ याला यासाठी म्हणावं लागेल कारण महाराष्ट्रामध्ये मुंबई सहभागी झाले पाहिजे. मुंबईसह महाराष्ट्र याला संयुक्त महाराष्ट्र असं त्या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग याच कारणामुळे मुंबई शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशा दंगली त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. परंतु 1956 आणि 1960 हे जे काही द्विभाषिक राज्य निर्माण झालं होतं, या द्विभाषिक राज्याचा कारभार हा यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली त्या ठिकाणी अंमलात आणला. अत्यंत संयमाची भूमिका त्यांनी त्या काळामध्ये घेतलेली आपल्याला दिसून येते. परंतु हा धुमसत असलेला असंतोष खूप काळ त्या ठिकाणी टाकलेला दिसून येत नाही, कारण यशवंतराव चव्हाण हे कळून चुकले होते की या ठिकाणी हा द्विभाषिक राज्य नंतरही चालवणं अशक्य होईल. त्यांनी तातडीनं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येते. त्याचाच परिणाम नंतर त्रिराज्य निर्माण झालेला आहे. परंतु ही त्रिराज्य देखील तत्कालीन जनतेनं नेत्यांनी त्या ठिकाणी हाणून पाडलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. मग ही काँग्रेसची मंडळी देखील त्या ठिकाणी काही मंडळी नाराज होती. परंतु अशा या विध्वंसक वातावरणामध्ये भरीसभर म्हणून सखा पाटील आणि मोरारजी देसाई यांनी मुंबई चौपाटीवरती सभा त्या ठिकाणी घेतली आणि या सभेमध्ये त्यांनी घोषणा केली की मुंबई ही 5000 वर्षापर्यंत तरी महाराष्ट्राला मिळणार नाही. खरा मुंबईचा जो विकास झालेला आहे तो गुजरातनं केला आहे, त्यामुळं महाराष्ट्राने मुंबईची आशा या ठिकाणी सोडून द्यावी अशी त्या ठिकाणी घोषणा त्या ठिकाणी केली. याच घोषणेचा प्रतिकार म्हणून तत्कालीन जनतेने त्या ठिकाणी खूप मोठं आंदोलन त्या ठिकाणी पुकारलेलं आपल्याला दिसून येतं. या आंदोलनामध्ये जवळपास 15 सामान्य जनता नागरिक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे अशा स्वरूपामध्ये अत्यंत हा प्रश्न सुटण्याऐवजी जटिल त्या ठिकाणी होत चाललेला आपल्याला दिसून येतो. मग या महाराष्ट्र एकीकरण समितीनं संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही झालीच पाहिजे या गोष्टीतून प्रेरणा त्या ठिकाणी घेतली आणि श्रीपाद डांगे असेल, शाहीर कमर शेख असेल, सेनापती बापट असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील,
भाई उद्धवराव पाटील असेल, या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी एकत्र येऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा त्या ठिकाणी सुरू केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. मग या सुरू केलेल्या लढ्याचा हा प्रदीर्घ काळ, जवळपास 4 वर्ष हा महाराष्ट्राचा लढा त्या ठिकाणी चाललेला आपल्याला दिसून येतो. काँग्रेस तळ्यात मळ्यात दिसून आल्यामुळं मग काँग्रेसेतर जे काही राजकीय पक्ष असतील, अपक्ष असतील, की नेते होते, या सर्व नेत्यांनी एकत्र त्या ठिकाणी भूमिका घेतली. यामध्ये सोशलिस्ट पक्ष असेल, मार्क्सवादी पक्ष असतील, शेकापा असेल, या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन एक मोठ महाराष्ट्र निर्मितीची त्या ठिकाणी बांधलेली आपल्याला दिसून येते. मग या लढ्यामध्ये, प्रदीर्घ लढ्यामध्ये जवळपास 80पेक्षा जास्त नागरिक आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले होते. तत्कालीन मोरारजी देसाई पंतप्रधान होते. या मोरारजी देसाई उपपंतप्रधान असलेल्या मोरारजी देसाईने अत्यंत अन्यायकारक, बेधारकपणे भारतीय जनतेला, त्या महाराष्ट्राच्या जनतेला अमानुष वागणूक त्या काळामध्ये दिलेली आपल्याला दिसून येते. मग या काळामध्ये महाराष्ट्र हा मराठी माणसाला मिळालाच पाहिजे, मुंबई ही देखील मिळाली पाहिजे, या संयुक्त महाराष्ट्र चळवळीनं आंदोलन अत्यंत तीव्र केलेली आपल्याला दिसून येतं. 1952च्या लोकसभेच्या जेव्हा सार्वत्रिक निवडणुका झालेल्या होत्या, या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला खूप मोठा पराभव त्या ठिकाणी याच कारणामुळे त्या ठिकाणी पचवावा लागला. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूच्या लक्षात आलं की परिस्थिती थांबण्यासारखी नाही आहे, मग त्यांनी शेवटी निर्णय घेतला की मुंबई ही महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल. आणि जेव्हा हा क्लश महाराष्ट्राच्या, म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा क्लश हा यशवंतराव चव्हाण यांच्या हातामध्ये त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्यांचं श्रेय त्या ठिकाणी घेण्याचं काम पंडितलाल यशवंतराव चव्हाण त्या ठिकाणी केलं. परंतु खऱ्या अर्थानं संयुक्त महाराष्ट्र जो निर्माण झाला, तो संयुक्त महाराष्ट्र चळवळीनं त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. या महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनामध्ये जवळपास 105 लोक मृत्युमुखी पडलेले त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. भारत जरी स्वतंत्र झाला होता असलेला असला तरी देखील हा स्वातंत्र्याचा धूर जास्त काळ त्या ठिकाणी टिकला नाही. याचं कारण म्हणजे की द्विभाषिक राज्य जे निर्माण करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली होती, ती महाराष्ट्राच्या संयुक्त एकीकरण समितीने पार पाडली आणि अशा स्वरूपामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. मग या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा महाराष्ट्रामध्ये फिरायला येत असत, त्यावेळी त्यांना कोडकोट असं संरक्षण त्या ठिकाणी द्यावं लागत होतं, कारण त्यांचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काळे झेंडे दाखवून त्या ठिकाणी केल्या जात होतं. एक प्रकारचा अन्यायकारक असा जनतेनं तीव्र असा लढा त्या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे सर्वात शेवटी मग 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे प्रदीर्घ काळ चाललेला हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा, या ठिकाणी इतिहासामध्ये या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्याची नोंद त्या ठिकाणी घ्यावी लागते. याच कार्यकाळामध्ये की महाराष्ट्राचे तत्कालीन अर्थमंत्री सी डी देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील शासनाकडे त्या ठिकाणी सोपवलेला होता. एकंदरीत परिस्थिती हाताबाहेर जात आहे ही भूमिका त्यांच्या लक्षात आल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीनं किंवा संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीने अशा स्वरूपामध्ये एकंदरीत संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यामध्ये खूप मोठ्या प्रकारे हातभार लावलेला आपल्याला दिसून येतो. 1948 पासून तर 60 पर्यंत म्हणजे जवळपास 12 वर्ष महाराष्ट्राला त्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हायला वेळ त्या ठिकाणी लावला. 1956च्या भाषावार प्रांत रचनेमध्ये देखील महाराष्ट्राला तो न्याय मिळालेला नव्हता. परंतु काँग्रेसेतर राजकीय पक्ष असतील किंवा राजकीय जनतेचे नेते असेल, या सर्वांनी एकत्र होऊन ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये मग संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्या काळामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आपल्याला बघायची असेल तर आपण JVP समिती, दार कमिशन आणि त्रिराज्य सूत्र योजना या सर्व घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला केल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नाही. म्हणूनच मग महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, गुजरात यांचा धुमसत असलेला लढा हा नंतरच्या काळामध्ये मात्र कमी झालेला आपल्याला दिसून येतो. आणि अशा स्वरूपामध्ये अनेक नेत्यांनी हा लढा देऊन महाराष्ट्राला स्वातंत्र्य त्या ठिकाणी
मिळवलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. अशा स्वरूपामध्ये हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा आपणास एकंदरीत लक्षात येतो. आजच्या या तासिकेमध्ये आपण हा घटक या ठिकाणी पूर्ण झाला असे या ठिकाणी मी खात्री देतो आणि निश्चित तुम्हाला हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा समजला असल्याची आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.